रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. पन्हाळा तालुक्यात गुढीपाडव्याच्या पहाटे ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन. घरपणमध्ये वीज पडून नारळाच्या झाडाला आग. पन्हाळा तालुक्यात गुढीपाडव्याच्या शुभप्रसंगी पहाटे अवकाळी पावसाने हजेरी लावत ढगांचा गडगडाट आणि विजांचा लखलखाट अनुभवायला मिळाला. नागरिक गुढी उभारण्याच्या तयारीत असतानाच या नैसर्गिक घडामोडींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. साधारणपणे विजा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या सुमारास पडतात, मात्र गुढीपाडव्याच्या पहाटेस विजांचा कडकडाट होऊन वीज कोसळल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान पन्हाळा तालुक्यातील घरपण गावातील जालिंदर कांबळे यांच्या घरासमोर असलेल्या नारळीच्या झाडावर वीज पडून ओल्या झाडाने पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. गारांसह झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे काही नागरिकांना त्रासही सहन करावा लागला असून अनेकांच्या दैनंदिन वेळापत्रकात बदल करावा लागला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने पाहता शेतामध्ये घातलेली वाळवण तसेच कुंभार समाजाने तयार केलेल्या विटा याचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या पावसामुळे उघड्यावर ठेवलेले साहित्य भिजल्याने नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच आंबा, काकडी, कलिंगड यासारख्या पिकांवर या पावसाचा मिश्र परिणाम होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी या पावसामुळे पिकांना तात्पुरता फायदा होऊन गारवा मिळू शकतो, तर विजांचा कडकडाट आणि गारांच्या माऱ्यामुळे फळगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुढी उभारण्याच्या तयारीत असतानाच पहाटे घडलेली ही घटना सध्या पन्हाळा तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. नवीन वर्षाची सुरुवातच ढगांच्या गडगडाटात आणि विजांच्या लखलखाटात झाल्याने नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. विन टीव्ही मराठीसाठी कोतोलीहून बाबासाहेब चौगले.